मोहोदार उंचा येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आरती तोडसाम यांच्या नावाची मोहोदा करंजी जिल्हा परिषद गणामध्ये व परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रमही राबविले आहेत। पक्षाच्या प्रत्येक बूथ स्तरावरील कार्यक्रम त्या योग्यरित्या पार पाडतात। पक्षाची एकनिष्ठा राहून पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतात। गेल्या 10 ते 12 वर्षापासून ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या सेवेची नाळ जोडून आहे। आरती तोडसाम यांचं काम फक्त कोणत्या निवडणुकीपर्यंत मर्यादित नसून सामाजिक प्रश्नावर थेट झुगारून ते गरजूपर्यंतही पोहोचतात। आरती या शेतकरी प्रश्न असो, स्थानिक पायाभूत सुविधा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात। त्यांच्या कार्यामुळे त्या थेट जनतेच्या संपर्कात असून समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचा प्रभाव, दांडगा जनसंपर्क, अभ्यासू प्रशासकीय अनुभव, वक्तेपणा व महिलांना आकर्षित असलेले नेतृत्व या कार्याने त्या जनतेच्या मनात रुजून आहे। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजपच्या उमेदवारीसाठी या गटातून आरती किशोर तोडसाम या प्रमुख दावेदारही ठरू शकतात। गावागावांमधून त्यांच्या उमेदवारीबाबत सध्या उत्सुकता आणि अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत।